नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे गंगा गोदावरी नदीपात्रात येथे प्रचंड पाण्याची वाढ झालेली आहे. स्थानिक नागरिक आता सेल्फी काढण्यासाठी बाहेर पडत आहेत. खबरदारी उपाय म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ॲक्शन मोडवर दिसून आलेले आहेत. तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या पथकासह या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाहणी देखील करण्यात आली आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकारांना माहिती दिली. निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी आशा मोरेकरडक, संपादिका नाशिक. हा स्तंभ आहे ना सर, त्याची खालची लेवल पण बुडाली. पहिली पायरी बुडाली. आणि आपला जो इतर 40 किलोमीटरचा उतरायचा मार्ग आहे ना सर, तर आपण रॅम्प नवीन तयार करतोय. त्या रॅम्पच्या पायऱ्यांना पाणी लागतं. थोडंसं आत्मा छातीला आलं होतं वरती. सर गंगापूरचे दारवाजे आपलं म्हणत आहे लोकल कॅचमेंट आहे म्हणजे यावरच्या भागात शहरी भागात तर खूप काही चालतं. ठिकठिकाणी सर बंदोबस्त लावलेला आहे. सकाळी पण जे आज विसर्जनचं होतं ना, त्याला इकडे येऊन दिलं नाही, तिथं करायला लावलं. फक्त एक दोन माणसांनी रात्रीची मदत करवली. ती सगळी ते सकाळी हे करून लोकांना जवळ नेलं. पाणी जास्त होत आहे त्या ठिकाणी आमचे लोक कंटिन्यूस मॉनिटरिंग करत आहेत. कंट्रोल रूम, पोलीस कंट्रोल रूम आहे, कॉर्पोरेशनचा कंट्रोल रूम आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा कंट्रोल रूमचं मॉनिटर करतो आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी जाईल त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करणं किंवा त्या ठिकाणी जर पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा काही इन्सिडेंट होऊ नये यासाठी डिप्लॉयमेंट करणं पोलीसची, अशा प्रकारचे आमचे नियोजन चालू आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण असे प्रकार घडले तिथे उदाघाटावर नाशिक की पूर येतो आहे, नागरिक त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी व्हिडिओ काढतात. त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रयत्न करतात की खरं तर नागरिकांनी इथे येऊ नये, मात्र नागरिक काही ऐकायला तयार होत नागरिकांना. एक महिना जो पाऊस नव्हता त्यानंतर हा जो पाऊस पडला त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण असू शकतं. पण आमची सर्व पोलीस विभाग आणि सर्व प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली जी सेफ्टी आहे, पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. आपण जर फ्लो बघाल या ठिकाणचा तर खूप स्ट्रॉंग म्हणजे पूर आल्यासारखा फ्लो या ठिकाणी नदीला आलेला आहे. आणि अजून तर डॅमचे दरवाजे न उघडता एवढा स्ट्रॉंग फ्लो आहे. तरी आपली काळजी घ्या. शक्यतो जर काही काम नसेल तर घरातून बाहेर पडू नका. आणि जर पडायचंच असेल तर जे वॉटरलॉक एरिया आहेत किंवा जे नदी पात्र आहेत तिकडे जाताना आपली स्वतःची आणि आपल्याबरोबरच्या लोकांची काळजी घ्या.